मंडळी नमस्कार. आत्ताच नुकता राजा शिवाजी हा रितेश देशमुख यांनी बनवलेला चित्रपट बघून आलेलो आहे आणि अनेक प्रश्न जे तुमच्या मनामध्ये निर्माण झाले होते याच्या आधी चित्रपट येण्याआधीच थिएटरमध्ये अनेक प्रश्न उभे झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करायचा म्हटल्यानंतर अनेक त्याच्यावरती प्रश्न हे उभे होणारच होते. मात्र त्यातल्या त्यात अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम होते की अफझल खानला वाघनकं दाखवून वगैरे मारलं गेलं वगैरे 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 कॉन्ट्रोवर्सी आधीच चालू होती आणि त्या सगळ्या बाबतीत नेमकं सिनेमात काय आहे. रितेश देशमुख म्हणाला होता की आधी चित्रपट पहा नंतर बोला आणि याच सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत की नेमकं काय चित्रपटात आहे. पूर्ण नाही परंतु थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मंडळी खरं तर पहिले तर मी रेटिंग्स देऊ इच्छितो. चित्रपट ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला 10 पैकी किती रेटिंग्स या चित्रपटाला दिले गेले पाहिजेत तर माझ्या अंदाजानुसार एक 6 ते 7 रेटिंग्स मी देऊ इच्छितो. 6 ते 7 याच्यासाठी कारण फार चांगल्या पद्धतीनं खूप ताकद लावून चांगल्या पद्धतीची फ्रेमिंग असेल सिनेसृष्टीमध्ये जे जे काही टाकता येऊ शकतं ते सगळं वापरून अत्यंत सुंदर पद्धतीने चित्रपट सजवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र इतिहासाच्या संदर्भानं जर बघितला तर कुठंतरी ऑब्जेक्शन्स हे 100% येणारच आहेत. जसं सिनेमा येण्याआधी त्याचा इंट्रो बघूनच अनेकांनी ऑब्जेक्शन व्यक्त केलं होतं की वाघनखे दाखवून अफझल खानाचा वध जो केला होता तो सीन पूर्ण त्याच्यामध्ये दाखवलेला आहे आणि अक्षरशः पहिल्यांदा त्या अफझल खानाच्या पोटामध्ये बिचवा खुपसण्याचा सीन असेल तर तो सगळा पूर्ण झाल्यानंतर शेवटला वाघनक्यांचा वार वगैरे दाखवला. आजपर्यंत आपण जो काही इतिहासामध्ये वाचलं होतं की ज्या वेळेला तो वार झाला होता अफझल खानकडून त्यावेळेला इथं शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा पाठीमध्ये वाघनक्यांचा मारा केला होता नंतर मग बिचवा खुपसला होता वगैरे वगैरे हे आपण अनेक पोवाड्यांच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेलच. मात्र तो सीन जरासा कॉन्ट्रोवर्शियल हा राहील इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा. त्याच्यावरती काय होईल रितेश दादा तुम्हालाच माहीत. यानंतर त्या सिनेमामध्ये रोल केलेले सगळे कॅरेक्टर्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केट जर खरं खाल्लं कोण असेल तर माझ्या दृष्टिकोनातून संजय दत्तनं जो रोल केलेला आहे अफझल खानचा इतका सुंदर रोल केलेला आहे. अक्षरशः त्या भूमिकेमध्ये पूर्णपणे त्यानं स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि त्यामुळे कुठंही असं वाटत नाही त्याला बघताना की आपण रोजच्या बघणाऱ्या आपल्या संजय दत्तला तिथं बघतोय कारण फार सुंदर पद्धतीने त्याचा तो सगळा रोल त्यानं निभावलेला आहे. त्याचबरोबर बडी बेगम साहेबांचा जो काही रोल केलेला आहे म्हणजे विद्या बालन तो रोल कसा करतील काय करतील अशा पद्धतीचा प्रश्न तुमच्याही मनामध्ये पडला असेल तर ज्या बडी बेगम साहेबा होत्या खादिजा सुलतान तर यांचा रोल सुद्धा फार सुंदर पद्धतीनं विद्या बालन यांनी निभावलेला आहे आणि अत्यंत त्या रोलला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. एकंदर स्टोरी पटकथा जर आपण त्या सगळ्या संदर्भानं बघायचा प्रयत्न केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर असलेली रहितीची स्थिती आणि त्यापासून स्वराज्यापर्यंतचा प्रवास हा दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न फार सुंदर प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून झालेला आहे. हे दाखवत असताना आपल्याला जे दिसतंय की अभिषेक बच्चन यांनी जो रोल केलेला आहे संभाजी राजेंचा जे अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या बंधूंचा अर्थात शहाजी राजेंना 2 मुलं होती अशी दाखवलेली आहेत की ज्याच्यामध्ये एक संभाजीराजे मोठे होते आणि त्यानंतर शिवाजीराजे हे लहान होते. अभिषेक बच्चन यांनी सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीनं त्यांचा रोल हा निभावलेला आहे आणि त्याचबरोबर अक्षरशः रोलमध्ये अनेकांचं कौतुक करावे असेल म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या 1-2-5 मिनिटांमध्येच महेश मांजरेकर यांचा रोल दाखवलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी एकच सीन दिला अप्रतिम सीन दिला म्हणजे जे काही ओतून देता येईल ते ओतण्याचं काम केलं. शिवाजी महाराजांच्या वडिलांचा अर्थात शहाजीराजेंचं रोल जो आहे सचिन खेडकरांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं शेवटपर्यंत निभावलेला आहे. त्या काळामध्ये निजामशाही असेल आदिलशाही असेल इकडं औरंगजेब बादशाह असेल या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीची चुरस होती सत्ता स्थापनेसाठी असेल वेगवेगळी राज्य आपल्याकडे घेण्यासाठी असेल वेगवेगळी वतनं आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी असेल ते फार सुंदर पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये ज्या इतिहासाला हात घालण्याचं कोणी धाडस केलं नव्हतं कदाचित रितेश देशमुख यांनी त्या इतिहासाला हात घालण्याचं धाडस केलेलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी ते कॉन्ट्रोवर्शियल वाटेलही म्हणजे जसं की अफझल खानानं ज्या पद्धतीनं शहाजीराजेंना अटक करून औरंगजेबाच्या समोर घेऊन गेला होता वगैरे वगैरे या सगळ्या संदर्भात येणाऱ्या काळात थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल ज्याला पूर्ण इतिहासाचा अभ्यास नाही ते करूनही शकतात किंवा इतिहास अभ्यासक याच्यावरती आता जागे होतील आणि काय नेमकं चुकतंय किंवा काय बरोबर आहे याच्यावरती अनेक वक्तव्य देताना
समोर येताना दिसायला लागतील. मात्र मला असं वाटतं की हा एवढा सिनेमा सुंदर ते बनवत असतील तर त्याचे जे काही रेफरन्सेस घेतले जात आहेत त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे, ताकदीचे, आणि रितेश देशमुखांनी जसं सांगितलं 1-2 नाही तर तब्बल 10 वर्ष ते ह्या सिनेमाची वाट बघत होते, या सिनेमासाठी मेहनत करत होते, आणि मग त्यानंतर 2-2.5 वर्ष ही स्टोरी पूर्ण लिहिल्यानंतर 2025च्या जानेवारीपासून तो आतापर्यंत अर्थात 1-1.5 वर्षामध्ये हा सिनेमा आपल्या सगळ्यांपर्यंत आलेला आहे. एकंदर संदर्भ चुकणार नाहीत असं तर प्राथमिक आपण म्हणू शकू, परंतु काही संदर्भांच्या संदर्भात जर बघायला गेलं तर चूक ही जाणवते. अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनक्यांचा सगळ्यात पहिल्यांदा वापर कुठं केला, तर अनेक संदर्भ ग्रंथांमध्ये असं दिसतं की अफझल खानाच्या भेटीला जात असताना शस्त्र सोबत ठेवायचं नाहीये, म्हणून मग अशा परिस्थितीमध्ये काय तर छुपी शस्त्र म्हणून ते बिछवा असेल किंवा मग वाघनखे असतील अशी शस्त्र शिवाजी महाराजांसाठी पहिल्यांदा बनवली गेली होती असं आपल्याला दाखवलं गेलं. मात्र या सिनेमात जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या युद्धापासूनच ते वाघनखांचा वापर करताना आपल्याला सगळ्यांना दिसतात. अर्थात सांगायचं काय आहे तर काही संदर्भ जे आहेत ते थोडेसे चॅलेंजिंग आहेत. या संदर्भात अनेक इतिहास तज्ञच चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. मात्र जर सिनेमाच्या बाबतीत बघायचं झालं तर शहाजहानचा रोल जो फर्दींनी केला तो सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीनं निभावला. म्हणजे बरेच कॅरेक्टर्स असतील. रितेश देशमुखची 2 मुलं लहान लहान जे आहेत ते शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या रोलमध्ये आपल्या सगळ्यांना दिसत आहेत. जेनेलियाने सुद्धा फार सुंदर पद्धतीनं सईबाईंचा रोल निभावलेला आहे. त्यामुळे एकंदर सगळं जर बघितलं तर फार सुंदर होतं. फक्त मला एक थोडंसं वाटलं की जेनेलिया अर्थात यांना दाखवत असताना किंवा सईबाईंना दाखवत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर पत्नी ज्या होत्या, सोयराबाई असतील किंवा इतर त्यांच्या ज्या पत्नी होत्या, यांचा कुठेही एक छोटासा सीन पण कुठं दाखवलेला नाहीये. कदाचित हे जरासं अति झालं की एकच सईबाई फक्त त्यांच्या सोबत होत्या वगैरे वगैरे हे या सगळ्यातून दिसलं, परंतु असं नव्हतं. इतिहास जर बघितला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक लग्न झाली होती आणि त्यांच्या सोयराबाई असतील किंवा इतर त्यांच्या पत्नी असतील तर त्या सुद्धा त्यांच्या सोबत असायच्या. मात्र इथं थोडंसं जेनेलियाला वेटेज दिलेलं दिसलं. मला एक थोडंसं वाटलं की सलमान खानला जरासं एका सीनसाठी घेतलं. रितेशने सांगितलं की सलमाननं स्वतःहून अप्रोच केला म्हणून मला त्याला म्हणजे त्यांच्याशी त्यांना नाही म्हणता आलं नाही किंवा ती आपुलकी त्यांची माझी आहे. आणि जीवा महालाचा रोल इथं सलमान खानला देण्यात आलेला आहे, छोटासाच पार्ट देण्यात आलेला आहे. मात्र त्याच्यामध्ये तो रोल देत असताना थोडंसं जास्त त्याला वेटेज देण्याचा प्रयत्न झाला का, थोडंसं जास्त त्याला महत्त्व देण्याचा प्रयत्न झाला का, आणि त्याच्यामुळे कुठेतरी कॅरेक्टर म्हणून सलमान खान कलाकार म्हणून मोठा दाखवण्यासाठी तिथं जीवा महालाच्या रोलमध्ये त्याला थोडंसं जास्त मोठं करून दाखवण्यात आलं का, हा एक प्रश्न कधीतरी मनासमोर तो सिनेमा बघत असताना माझ्या निर्माण झाला. मंडळी, एकंदर बघितला तर सिनेमा काय जाणवतंय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार सुंदर पद्धतीनं मराठीमध्ये इतक्या ताकदीचा चित्रपट निर्माण करण्याचं धाडस करणं हे रितेश देशमुखांचं फार कौतुकास्पद धाडस होतं. त्यामुळे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. मराठीमध्ये इतके सुंदर सिनेमे बनत आहेत, येणाऱ्या काळात सुद्धा बनत राहावेत इतकंच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगूयात. बाकी बघत राहा शब्दवेडे. धन्यवाद.